फ्रेंड, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत। ही ब्लाउज डिझाईन अशा पद्धतीने आहे की तुम्हाला एक एक्झाम्पल देते, म्हणजेच काही कस्टमर असे असतात त्यांना गोलगळा हवा असतो आणि गोलगळ्यामध्ये डिझाईन हवे असते, तर आपल्याला सुचत नाही की कोणत्या पद्धतीने आपण ही डिझाईन बनवायची। तर मैत्रिणींनो, आज खूप सोप्या पद्धतीने, खूप सिंपल आणि खूप छान अशी आज आपण ही डिझाईन बनवणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता हा बॅक साईड आहे तो रेडी मी कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर हे ब्लाऊज आहे आणि हे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे मी। आणि त्याबद्दल मी तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे ते कोणत्या साडीवरचं आहे तेही दाखवते। तर पाहू शकता ही आहे साडी, त्या हे पहा ह्या पद्धतीची आहे साडी। आणि आज आपण काय करणार आहोत, या साडीवरती हा जो बॅक साईड आहे त्याची डिझाईन बनवणार आहोत। गोलगळ्यावर खूप सुंदर अशी डिझाईन आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायचं आहे। मग चला आता आपण काय करूया, आजच्या आपल्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, मी काय केलं आहे, जो बॅक साईड आहे तो घेतलेला आहे आणि त्याचा आपण मेजरमेंट पाहूया। पूर्ण उंची आहे 15.5 इंच, आपल्याला 14.5 इंच तयार पाहिजे। त्यानंतर पूर्ण घडी आहे ब्लाऊजची 12.5 इंच, म्हणजे आपल्या 44 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे। आणि मोंढा घेतलेला आहे तो 6.5चा मोंढा घेतलेला आहे। आणि जे आहे शोल्डर, आता तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं, आणि जे आहे शोल्डर ते घेतलेलं आहे 6 इंचाचं, कारण की हा 44 छातीच्या मापाच्या ब्लाऊजचा बॅक साईडची डिझाईन बनवायची आहे। तर बरोबर की नाही, तर मग खूप सोपी पद्धत आहे। आता मी जी गळारुंदी आहे ती 2.5 इंचावर गळारुंदी घेते। तुम्ही पाहू शकता ही 2.5 इंचाची गळारुंदी आहे आणि खूप पटकन अशी ही आपली ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे। त्यानंतर मी खालून गळा घेतलेला आहे 6.5चा तयार आहे, खाली पाव इंच शिलाई मार्जिन सोडलं आणि वरती पुन्हा पाव इंच शिलाई मार्जिन सोडून पॉईंट टाकून घेतलेला आहे। आणि खालच्या बाजूने 2.25 इंचाची गळारुंदी घेतलेली आहे। तुम्हाला 2.5 इंचाची घ्यायची असेल तर 2.5 इंचाची तुम्ही घेऊ शकता, त्याच्यापेक्षा 3 इंचापर्यंत तुम्ही ती गळारुंदी खालच्या बाजूने वाढवू शकता। ज्या महिलांना खालच्या बाजूने जर गळारुंदी ब्रॉड हवी असेल तर त्या पद्धतीने त्यांना वाढवू शकता। तर पहा मी आता काय करते, याला व्यवस्थित असा गोलाकार आकार देऊन घेते। तर आता हा जो गोलाकार आकार आहे तो आपण काय करूया, अस्तरचा कटिंग करून घेऊया। तर एकदम व्यवस्थित सिंपल आणि खूप छान अशी डिझाईन होणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। त्यानंतर आता हा जो आपण आहे हे नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, आपल्याला जो ब्लाऊज पीस आहे तो सुईचा म्हणजे सरळ ठेवायचा आहे आणि अस्तर त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे। आता आपण काय करूया, सर्वप्रथम जी कमरेची बाजू आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला स्टिचिंग करायला सुरुवात करायची पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने, कारण की आपण कंबरपट्टी ज्या पद्धतीने अटॅच करत असतो की नाही, आता जर आपण ह्या पद्धतीने ब्लाऊज पीस सुईचा ठेवला म्हणजे सरळ ठेवला आणि त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि ह्या पद्धतीने पाव इंचावर आपण शिलाई मार्जिन द्यायला म्हणजे शिलाई द्यायला सुरुवात केली, तर आपल्याला काय होणार आहे, नंतर जी आपण ही शिलाई देतो की नाही त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण कंबरपट्टी बसवण्याची गरज पडणार नाही। एकदम छान असा आपली ही ब्लाऊज रेडी होणार आहे बॅक साईडची डिझाईन सहित। तर पहा आता मी काय करते, जो गळा आहे त्याला पण स्टिचिंग करून घेणार आहे पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने। तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं। त्यानंतर मी पिना वगैरे लावून घेतलेला आहे। जो आपला गळा आहे तो ब्रॉड आहे, म्हणजे फाकून नये म्हणून, शोल्डर उतरू नये यासाठी मी पिना लावून घेतल्यात आणि व्यवस्थित त्या पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने हे चहूबाजूने गळ्याला स्टिचिंग करून घेतलेले। आता हे स्टिचिंग करून घेतलेले, त्यानंतर मी ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगते ना त्या पद्धतीने तुम्ही स्टेप फॉलो करा, म्हणजे डिझाईन पण छान येईल आणि जो गळ्याचा आकार आहे तो पण परफेक्ट येईल। तर पहा ह्या पद्धतीने मी जो आहे ब्लाऊज पीसचा गळा तो कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर पुन्हा आता जे आपण पाव इंचाच्या शिलाई मार्जिननी जे आपण शिलाई दिली होती तिथं काय करायचं आहे, आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। हे कट्स का द्यायचे आहेत, तर पुन्हा एकदा सांगते मैत्रिणींना, हे कट्स द्यायचे कारण असं आहे, आपल्या गळ्याचा आकार, आपल्या गळ्याची फिनिशिंग छान यावी यासाठी, आणि गळा उलटा पडू नये यासाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे, ती नक्की तुम्ही फॉलो करायची। आणि त्यानंतर आता मी काय करते, जी कमरेची बाजू आहे त्याला टिप मारून घ्यायला सुरुवात केली, दाबटीप, बरोबर। हे पाहू शकता। आता आपण काय करूया, दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे आपली जी कंबरपट्टी, पुन्हा एकदा सांगते, कंबरपट्टी बसवण्याची गरज पडणार नाही।
तर पहा आता मी काय करते, कमरचा झालेला आहे आपण स्टिचिंग करून. आता हा जो गळा आहे तो व्यवस्थित एकदम आपला अस्तरवरच्या बाजूने दिसू नये आणि आपल्या गळ्याचा आकार आहे ना गोलाकार तो खराब होऊ नये या पद्धतीने गळ्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे. आता मी काय करते, चहूबाजूने आता स्टिचिंग करून घेणार आहे मोंढ्याच्या बाजूने. आणि हे स्टिचिंग करून जास्तीचं कापड आहे ते मी कटिंग करून घेतले. व्हिडिओ खूप मोठा झाला होतो म्हणून मी काय केलं, थोडंसं शॉर्टकटनी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी काय करते, तुम्ही पाहू शकता मी हा जो गोलगळा आहे त्याच्यावर एक खडूच्या साहाय्याने मी ड्रॉ करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी 2 इंचाचा पॉईंट, मी 2 इंचाच्या पॉईंटवर मी खडूच्या साहाय्याने, आता हा खडू दिसत नाही तुम्हाला त्याच्यामुळे मी काय केलं, पिंक कलरचा खडू घेतलेला आहे. 2-2 इंचाच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट आखून घ्यायचे आहेत. तर मी पूर्ण गळ्याच्या बाजूने आपला जो गोलगळा आहे की नाही त्याच्या बाजूने 2-2 इंचावर असे हे पॉईंट आखून घेणार आहे. व्यवस्थित चहूबाजूने परफेक्ट पद्धतीने, शेप बिघडू नये आणि जो डिझाईन आहे ती आपली छान अशी रेडी व्हावा यासाठी सुद्धा. तर पाहू शकता पॉईंटने आखून घेतलेलं आहे आणि तुम्हाला समजावा यासाठी मी, आणि तुम्हाला पण तुमच्या ब्लाऊजवर अशी डिझाईन सिंपल आणि कस्टमरांना हवी या डिमांडनुसार आणि दिसायला पण सोपी आणि म्हणजे दिसायला तर छानच दिसणार आहे, परंतु आपल्याला जी स्टिचिंग करायला पण खूप सोपी ही ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन आहे. तर पहा आता मी काय केलं, हे जे 2-2 इंचाच्या मार्जिनने आपण पॉईंट आखून घेतले होते त्या व्यवस्थित मी गळ्याचा शेप देऊन घेतला आहे, गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. आता ही लेस आहे, आता ज्या कलरचा ब्लाऊज आहे त्याच कलरची मी काय केलेली ही लेस घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने लेस आहे ती एकदम छोटी लेस आहे, छोट्या साईजची. मी काय केलं, 2 इंचाचा जो पॉईंट आपण आखला होता त्या पॉईंटनुसार मी काय केलं, ह्या लेसचे तुकडे करून घ्यायला सुरुवात केलेली. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल ना तर इथं तुम्ही गोल्डन कलरची लेस पण यूज करू शकता. मी राखाडी कलरची लेस यूज घेतली आहे आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले. कधी कधी काय होतं, कमी जास्त पण तुकडे होत असतात आपल्याकडून. तर आता मी स्टिचिंग करायला सुरुवात करणार आहे. तर सर्वप्रथम मी काय करते, गळ्याच्या बाजूने सुरुवात करते तुम्ही ह्या पद्धतीने. आता आपल्याला मेजर हे कसं घ्यायचं आहे गळ्याचं, तर पाहू शकता मी काय करते, व्यवस्थित एकदम कडेनी आपल्याला टिप द्यायला सुरुवात करायची आहे. टिप दिल्यानंतर आपण जे आता तुकडे केले होते की नाही लेसचे ते व्यवस्थित सरळ बाजूने जेवढा आपल्याला गॅप हवा आहे डिझाईनमध्ये त्या गॅपनुसार आपण हे तुकडे जॉईन करायला सुरुवात करायची आहेत, जेणेकरून आपली डिझाईन पण छान दिसली पाहिजे आणि आपल्याला शिवण्यासाठी डिझाईन सोपी पण गेली पाहिजे यासाठी. तर पाहू शकता मी जवळजवळ भरपूर लेसचे जे तुकडे होते ते जॉईन करून घेत आलेली आहे. व्यवस्थित जो गोलाकार भाग आहे तिथं पण आपली जी फिनिशिंग बिघडता कामा नये, आपल्या लेसचा पण आकार छान यावा या पद्धतीने आपल्याला हे लेस जॉईन करून घ्यायचे आहेत. तर मी काय केलं, पूर्ण लेस वगैरे लावून आता जवळजवळ आपली लेस लावून झालेल्या आहेत. तर हे 2-3 राहिले लावायच्या, तेवढ्या मी कंप्लीट करून घेते आहे. तर आता हे कंप्लीट करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा जे आपण 2 इंचाचं मार्जिन घेतलं होतं की नाही ते तिथून पुन्हा ही लेस सेट करत करत काय करायचं, आपल्याला स्टिचिंग करून घ्यायला सुरुवात करायची. हे पाहू शकता मी काय केलं, आपलं जे लेस आपण स्टिचिंग केलं ना एक बाजूने त्या लेसना आपल्याला काय करायचं आहे, एकदम व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता ह्या पद्धतीने. तर स्टिचिंग करून घेतल्यानंतर मी सांगितलं की नाही कधी कधी लेस माझ्याकडून मोठ्या साईजच्या पण झाल्या होत्या, मग मी काय केलं तिथं मी बाकीच्या कटिंग करून घेतल्यात गोल साईजनुसार. त्यानंतर ही जी माझ्याकडं गोल्डन आणि राखाडी कलरची लेस होती ती पण दाखवली तुम्हाला, आणि ही आहे गोल्डन कलरची म्हणजे पट्टी लेस. मी काय करते, सर्वप्रथम गळ्याच्या बाजूने ही ना पट्टी लेस अगोदर अटॅच करून घेते ह्या पद्धतीने. खूप छान अशी डिझाईन रेडी होणार आहे आणि खूप डिमांड होतं ह्या डिझाईनचं. खूप जणींनी पण
माझ्याकडून ही डिझाईन बनवून घेतली. सर्वांनाच खूप आवडली, म्हणून मला वाटलं की तुमच्याबरोबर पण ही डिझाईन मी शेअर करायला हवी. तर मग म्हणून यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला पण खूप सोप्या पद्धतीने डिझाईन बनवता यायला हवी. आणि सहसा गोलगळ्यावर डिझाईन सुचत नाही, तर आपण ह्या पद्धतीने डिझाईन बनवू शकतो. तर मी जे बाजूला थोडे दिसत होते धागेदोरे ते कटिंग करून घेतले आणि पुन्हा मी दाखवते आता तुम्हाला. ही जी लेस आहे ना ती मी अटॅच करायला सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला ज्या पद्धत म्हणजे ही गोल्डन आणि राखाडी कलर आहे, दोन्ही मिक्स कलरची ही लेस होती, म्हणजे ब्रॉड लेस आहे थोडीशी. मग ती पण मी आता लावायला सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बाजूने. हे पाहू शकता. ती पण लेस आपण ज्या पद्धतीने आपला गळा आहे ना, आपण 2-2 इंचाचे जे पॉईंट टाकले होते त्या पॉईंटनुसार आपण ज्या लेस लावल्या ते स्टिचिंग केलं. त्याचबरोबर ही लेस अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे की जे आपण स्टिचिंग केलं ते पण दिसता कामा नये, आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पण बिघडू नये आणि खूप छान असं आपली डिझाईन तयार व्हावी. त्यासाठी ह्या स्टेप फॉलो करत जा, म्हणजे आपली डिझाईन पण छान येईल आणि कस्टमर पण अगदी खुशच होतील. कस्टमर खुश तर आपण खुश, अशा पद्धतीने आपली डिझाईन आता जवळजवळ रेडी झालेली आहे. मैत्रिणी, तुम्हाला तर कशी दिसते ही डिझाईन मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजवर आणि तुमच्या कस्टमरांच्या ब्लाऊजवर, तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवत नसाल तरीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवर ही नक्की ट्राय करा, खूप छान दिसते. आणि बॅक साईडचे जे टक्स आहेत ते देऊन घ्या, कारण की हा जो ब्रॉड साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मला टक्स द्यावा लागत नाही, टक्स द्यायचे नाही आहेत पाठीच्या भागाला, म्हणून मी टक्स दिलेले नाही आहेत. पण तुम्ही तुमच्या बॅक साईडला टक्स देऊन घ्या. आणि ही डिझाईन कशी वाटली